न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति। योऽन्तःप्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांस्यास्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपतीशी। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक मोक्षदायिनी श्रीमद भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील 38वा श्लोक आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। श्लोकाचा जर शब्दशः सरळ अर्थ बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान सांगताना सांगतात की अर्जुना, ज्ञानासारखी पवित्र गोष्ट पवित्र वस्तू या जगामध्ये कुठलीच नाही। मग कर्मयोगाने शुद्धांतकरण झालेलं ते ज्ञान आपल्याला योग्य काळी स्वतः प्राप्त करून घेता येऊ शकतं। हा झाला श्लोकाचा शब्दशः सरळ अर्थ। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे गरजेचे आहे। तो असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक व भक्तवत्सल आणि आदि गुरु सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली। ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली असे असणारे कांबळे सर, त्यांच्यामुळे सेवा प्राप्त झाली असे असणारे कांबळे सर असतील त्यांचे मी आभार मानते। त्यांच्याबरोबरच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील त्यांचेही मी आभार मानते आणि तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचेही मी आभार मानते आणि सेवेकडे वळते। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति। गीतेमधील 4थ्या अध्यायातील 38वा श्लोक आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। गीतेची जर आपण व्याख्या बघायला गेलो तर गीता ही केवळ हिंदूची नसून अखिल मानवजातीची आहे। काय? गीता ही केवळ हिंदूची नसून अखिल मानवजातीची आहे। हे विचार स्वामी विवेकानंद पाश्चात्यांना पटवून देताना सांगतात की गीता इज नॉट द स्क्रिप्ट ऑफ हिंदुइझम बट इट इज द स्क्रिप्ट ऑफ ह्युमॅनिटी। म्हणजे केवळ गीता म्हणजे जीव या भवसागरातून तरुण जातो म्हणजेच मुक्त होतो। गीता 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 वाचे जी म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा। केवळ गीता म्हणल्याने मनुष्याचे जन्म मरण नष्ट होते। म्हणून या विश्वातील सर्वात अप्रतिम ग्रंथ म्हणून भगवद्गीतेला मान्यता मिळालेली आहे। आणि अशा असणाऱ्या मोक्षदायिनी श्रीमद भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील 38वा श्लोक आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। मग काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगामध्ये कुठली नाही। मग ज्ञानाच्या जोरावर आपण कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतो। आता जर ज्ञानाचा आपण विचार केला तर त्याचेही 4 प्रकार पडतात। पहिला म्हणजे अज्ञानातील अज्ञानी, दुसरा म्हणजे अज्ञानातील ज्ञानी, तिसरा म्हणजे ज्ञानातील अज्ञानी आणि चौथा म्हणजे ज्ञानातील ज्ञानी। पहिला जर बघायला गेलं अज्ञानातील अज्ञानी म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, प्रपंचही कळत
नाही आणि परमार्थही कळत नाही. थोडक्यात व्यवहारशून्य वेडी माणसं अशांना म्हणतात. दुसरं म्हणजे अज्ञानातील ज्ञानी, ज्याला थोडं का होईना कळतं. तिसरं म्हणजे ज्ञानातील अज्ञानी, म्हणजे 14 विद्या आणि 65 कला प्राप्त असणारे चांगदेव महाराज माझ्या माऊली ज्ञानोबारायांसमोर अज्ञानी ठरले. तुमच्या भाषेत जर उदाहरण देऊन सांगायचं झालं तर ऐका. मुंबईसारख्या शहरामध्ये एक मोठं मेंटल हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर अवघ्या जगभरातून लोक तिथे यायचे. एक डॉक्टर तिथे सुपरविजनला होते. ते डॉक्टर रोज प्रत्येकाची क्रिया बघायचे. आता प्रत्येकाची क्रिया ही रोज वेगवेगळी असायची, कारण ते होतं मेंटल हॉस्पिटल. प्रत्येकाची क्रिया ही रोज वेगवेगळी असायची आणि एक व्यक्ती असा होता की त्याची क्रिया ही कधीच बदलत नव्हती. डॉक्टर आठवडा झाला बघितला, 2 आठवडे बघितले, 3 आठवडे बघता बघता 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, परंतु त्याची काय क्रिया बदलली नाही. मग डॉक्टरला प्रश्न पडायचा की बाबा नेमका हा ऐकतो तरी काय, भिंतीला कान लावून बसतो, मग हा ऐकतो तरी काय. त्यावेळेस डॉक्टर त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाले, बाबा तू नेमका ऐकतो तरी काय. त्यावेळेस तो म्हणतो, तुला जर गरज आहे तर तूच ऐक ना. असं म्हटल्याच्या नंतर तो डॉक्टर त्या पेशंटच्या जागेवर बसला. तो डॉक्टर त्या भिंतीला कान लावतो, 5 मिनटं बसतो, 10 मिनटं बसतो, 15 मिनटं बसतो, बघता बघता 1 तास होतो, तरीसुद्धा त्याला कुठलाच आवाज येत नाही. त्यावेळेस तो डॉक्टर त्या पेशंटला म्हणतो, अरे बाबा 1 तास झालं मी ते बसलेलो आहे. काय 1 तास झाला मी ते बसलेलो आहे, मला आत्तापर्यंत कुठलाच आवाज आला नाही. त्यावेळेस तो म्हणतो, तो पेशंट काय करतो, हाताच्या बायामागे सारतो आणि त्या डॉक्टरच्या कानाखाली मारतो. म्हणतो, बाबा अरे गेले 6 महिने झालं मी ते बसलेलो आहे. किती? गेले 6 महिने झालं मी ते बसलेलो आहे, मला आत्तापर्यंत कुठलाच आवाज आला नाही. तो आत्ता बसला, तुला कुठून येणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच, ज्ञानी असून अज्ञानाची नादी लागला अशांना म्हणतात ज्ञानातील अज्ञानी. मग ज्ञानातील ज्ञानी कुणाला म्हणायचं तर ते म्हणजे संत. मग संतांची संगती आपण केली पाहिजे. अशा संतांची संगती का करावी तर कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची हरीची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि संतांची संगती करा. का करावी संतांची संगती? संतांची संगती आपण का करावी तर कारण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपण संतांची संगती करावी. उदाहरण जर देऊन सांगायचं झालं तर आपल्याला एखाद्या आमदाराला भेटायला जायचे. गेल्याच्या नंतर आपल्याला तिथे गेले भेटता येतं का तर नाही, आधी त्याच्या पेयेची भेट घ्यावी लागते. त्याचप्रमाणे भगवंताचं आहे, तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आधी काय करावी लागते, संतांची म्हणजेच भगवंताच्या पेयेची तुम्हाला भेट करून घ्यावी लागते. मग तुम्ही म्हणाल संत भेटतील कुठे? सुभाषितकार एका श्लोकात सांगतात की शैले शैलीन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधू नाही सर्वत्र चंदनम च वने वने. ज्याप्रमाणे प्रत्येक शिंपल्यावर माणिक मोती नाही, गजे नावाच्या मस्तकावर माती नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक शिंपल्यावर माणिक मोती नाही, गज नावाच्या मस्तकावर माती नाही. वन भरपूर आहे परंतु त्यामध्ये एकही चंदनाचं झाड नाही. त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये संत भरपूर आहेत. काय? या कलियुगामध्ये संत भरपूर आहेत परंतु ते सर्वत्र नाहीत. मग अशा संतांची संगती करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन तुम्हाला मुखाला घ्यावं लागेल. आपण जर आपल्या जीवनाचा विचार केला तर आपला जन्मच त्यासाठी झालेला आहे. कशासाठी? देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बादिकेचा. भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला कशाकरिता दिलेला आहे? भजनासाठी, नामचिंतनासाठी. आपण उपयोग कोठे केला आहे? भोजनासाठी. भगवंताने देह कशासाठी दिलाय? नामस्मरणासाठी, नामचिंतनासाठी. मग आपण त्याचं नामस्मरण नामचिंतन हे केलं पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्याने 3.5 हाताचा नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. एवढा सुंदर असा नरदेह आपल्याला फुकट दिलेला असून तरी आपले काही मागणी संपत नाहीत. आपण जर एखाद्या मंदिरात गेलो तर आपले पायरीपासूनच मागणी सुरू होतात महाराज. परंतु संत आपल्या जागी जर संत असते तर संतांनी काय मागितले माहिती का? काही मागणे आम्हा अनुचित्त वडिलांची रीत जाण तसे. आम्हाला आमच्या वडिलांची रीत आहे की कुणाकडे काही मागायचं नाही. असे संतांचे मागणे होते. परंतु आपले मागणे मुलीला मुलगा हो दे, श्रीमंती हो दे वगैरे वगैरे आपले मागणे असतात. संतांची मागणी तशी होते का तर नाही. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं महाराज की आपण कितीही मागणे मागू द्या, भगवंत कुणालाच फुकट देत नाही. सध्याच्या युगाचा जर आपण विचार केला तर कुणी कुणाला चुन्याची पुडीसुद्धा फुकट देत
नाही. आणि भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. आणखी काही मागणे आपण मागावे का भगवंताकडे? तर नाही. तरीसुद्धा सांगते आणखी एकदा की भगवंत कुणालाही कुठलीच गोष्ट फुकट देत नाही. ऐका, उदाहरण जर देऊन सांगायचं झालं तर ज्यावेळेस द्रौपदी मातेच्या घरी दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी म्हणाले, अगं द्रौपदी, मला जेवण्यासाठी दे. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणाल्या, ऋषी 2 प्रहर रात्र झालेले आहे. काय 2 प्रहर रात्र झालेले, तुम्हाला काय आत्ता जेवता येणार नाही, तुम्ही काय करा, स्नान करून या. असं म्हटल्याच्या नंतर ऋषी स्नानास गेले. द्रौपदी मातेची छोटीशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये द्रौपदी माता आल्या आणि जे काही डबे वगैरे होते ते सर्व उचकल्याच्या नंतर त्यांना कळलं की बाबा आपल्या घरामध्ये एक कणही शिल्लक नाही, अन्नाचा एक कणही शिल्लक नाही. त्यावेळेस द्रौपदी माता आत बाहेर चक्कर घालू लागल्या. त्यावेळेस त्यांना एकच पर्याय आठवला, तो म्हणजे भगवंताला आवाज देऊ लागल्या, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. असं सुंदर असं भजन चालू केलं. त्यावेळेस भगवंताला एवढी घाई झाली द्रौपदी मातेकडे येण्याची, एवढी घाई झाली. भगवंत जेवत्या ताटावरून उठले आणि द्रौपदी मातेकडे धावा केला. भगवंताला गरुडाचा वेगही कमी पडू लागला. त्वरा झाली गरुड टाकी येला मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. भगवंताला गरुडाचा वेगही कमी पडू लागला. भगवंत स्वतःच्या वेगाने धावू लागले आणि द्रौपदी मातेच्या दारात येऊन उभे राहिले. त्यावेळेस द्रौपदी माता बाहेर आल्या. भगवंत म्हणाले, अगं द्रौपदी, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणाल्या, अरे भगवंता, अरे कृष्णा, काहीच शिल्लक नाही. त्यावेळेस भगवंत म्हणाले, अगं द्रौपदी, काहीतरी शिल्लक असेल. भगवंत म्हणाले, अगं द्रौपदी माता म्हणाले, अरे भगवंता, खरंच काही शिल्लक नाही. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, तू इथेच उभं राहून बोलतीस, काहीतरी जाऊन बघ एकदा. त्यावेळेस द्रौपदी माता परत गेल्या आणि परत बाहेर आल्याच्या नंतर म्हणतात, अरे भगवंता, खरंच काही शिल्लक नाही. हे बघ, सूर्याने दिलेली थाळी आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा कणही शिल्लक नाही. मग आता काय करू, काय देऊ तुला? मला सांगा, हा जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता असा असणारा भगवंत आहे. त्याला काय भाजीचं पान निर्माण करणं महाग आहे का? तर नाही. मग भगवंताने एक भाजीचं पान निर्माण केलं त्या ठिकाणी आणि ते पान खाल्लं. पान खाल्ल्याच्या नंतर भगवंताने विश्वतृप्तीचा ढेकर दिला. काय देवा घरी न मिळेची अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. द्रौपदी मातेचं भाजीचं पान भगवंताने खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला. संकल्प केला की अन्नाचे मोठे मोठे पर्वता एवढे ढीग तयार होतील. संकल्प केल्याच्या नंतर पर्वता एवढे मोठे मोठे ढीग तयार झाले. अशा प्रकारे ऋषींना द्रौपदी मातेने जेवू घातलं. परंतु घेतलं काय, तर भाजीचं पान घेतल्याशिवाय काही दिलं का? तर नाही. बरं, म्हणजे भगवंत कुणालाच फुकट देत नाही. बहीण होती तरी सुद्धा तिला फुकट दिलं नाही. मग आपण कोण आहोत त्याचे? बरं, तेही जाऊ द्या. भगवंताचा बालमित्र सुदामदेवावर दरिद्री आली. मोठं झाल्याच्या नंतर सुदामदेवावर दरिद्री आली. सुदामदेवावर ज्यावेळेस दरिद्री आली त्यावेळेस सुदामदेव भगवंताकडे मूठभर पोहे घेऊन गेले होते. भगवंताने ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस भगवंताला अश्रू औरेणासे झाले. सुदामदेवाचा अवतार बघून भगवंताला रडायला आलं. आणि भगवंताने ज्यावेळेस सुदामदेवाला सर्व वस्त्र वगैरे घालण्यासाठी दिले आणि ज्यावेळेस सुदामदेव परत निघाले त्यावेळेस सुदामदेवाला जे काही दिले होते वस्त्र वगैरे सर्व काही परत घेतले. सुदामदेवाला आशा होती की भगवंत आपल्यासोबत काहीतरी देतील, परंतु भगवंताने काहीच त्याच्यासोबत दिलं नाही. त्यावेळेस सुदामदेवाला थोडंसं वाईट वाटलं. परंतु सुदामदेव तरी सुद्धा निघाले आणि ज्यावेळेस सुदामदेवाने स्वतःच्या नगरीमध्ये पाय ठेवला त्यावेळेस सुदामदेवाची संपूर्ण नगरी सोन्याची करून दिली. कशाचा परिणाम? आधी काय घेतलं होतं, तर मूठभर पोहे आधी त्यांनी घेतले होते. त्याचा परिणाम काय झाला, तर सगळी नगरी सोन्याची करून दिली. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की भगवंत कुणालाही फुकट देत नाही. त्यांना सुद्धा भगवंताने फुकट दिलं नाही. एवढा मित्र होता, एवढी बहीण होती तरी सुद्धा त्यांना फुकट दिला नाही. मग आपण कुठल्या झाडाची पण आहोत, आपल्याला कोण फुकट देणार आहे का? बरं, ते जाऊ द्या. मला सांगा, सुखात कुणाला देव आठवतो का हो? सुखात कुणाला देव आठवतो का? नाही. मात्र दुःखात प्रत्येकाला देव आठवतो. दुःखाच्या काळी का होईना त्या भगवंताला एकदा जरी आपण अंतकरणापासून आवाज दिला ना तरी तो भगवंत आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, कारण त्यामध्येच आपलं सर्व सुख आहे. आपण जर आपलं सर्व सुख आपण कुठे शोधतो सुख?
आपण संसारामध्ये सुख शोधतो, परंतु जर संसारामध्ये सुख असतं तर संत मायबाप असे म्हटले असते का, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःखरूप आहे, दुःखाला जन्म देणार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखरूप आहे, दुःखाला जन्म देणारा तो संसार आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, जवसा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख त्या संसारामध्ये. म्हणून मग मी म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून द्या, परंतु संसारी असावे असूनी नसावे. मग तो तुम्ही म्हणाल मग ताई आल्यापासून ते सांगते की नामस्मरण करा, नामचिंतन करा, मग आम्ही करायचं कसं? संसार जर सोडायचा नाही मग आम्ही नामस्मरण करायचं कसं? तर ऐका, जसं माझ्या तुकोबरायांनी केलं, त्यांना संसार नव्हता का, तरी सुद्धा त्यांनी नामस्मरण केलं. कसं केलं? अहो तुकोबरायांनी एवढं नामस्मरण केलं होतं, एवढं नामस्मरण केलं होतं की त्यांची पाऊलवाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. बरं ते जाऊ द्या, ज्यावेळेस तुकोबराय नामस्मरण करत असे त्यावेळेस तुकोबरायांच्या घरची चिंता राहत नव्हती. अन्न नामाचा जर फायदा बघायला गेलं तर ऐका, संत महात्म्यांना एवढा अधिकार प्राप्त झालेला आहे नामाचा. ऐका, नामदेवराय 8 वर्षाचे असताना दगडाच्या मूर्तीने त्यांच्या हातचा नैवेद्य खावा एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला. कशामुळे? नामामुळे. नामदेवरायांच्या कीर्तनात साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने विटेवरून खाली येऊन नाचावं एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला. कशामुळे? तर नामामुळे. बरं ते जाऊ द्या. ऐका, ज्यावेळेस जनाबाई भगवंताला आवाज द्यायची, ज्यावेळेस जनाबाई झाडलोट करायच्या ना त्यावेळेस भगवंत तिच्या मागे केर भरू लागे एवढा अधिकार संतांना प्राप्त होता. कशामुळे? तर नामामुळे. जनाबाई प्रत्येक कामात भगवंताला आवाज द्यायच्या, प्रत्येक कामात भगवंताला आवाज द्यायच्या आणि भगवंत प्रत्येक कामात येऊन तिला मदत करू लागत असे. सुंदर अशा ओळी आणायच्या. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, जीवशू दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे ग तू ये रे बाळ विठ्ठला. सुंदर अशा ओव्या म्हणायच्या. त्यावेळेस भगवंत तिला दळून लागण्यासाठी यायचे सुद्धा. आणि ऐका, एक वेळेचा प्रसंग असा आहे की ज्यावेळेस जनाबाई दळण दळत होत्या त्यावेळेस भगवंताला त्यांनी आवाज दिला आणि भगवंत तिला दळण दळू लागण्यासाठी आले. आता रात्रीची वेळ होती. भगवंत दळू लागण्यासाठी आले. भगवंत तिच्या शेजारी बसले. दळण दळू लागायला बसल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. आता भगवंताला काही झोप कंट्रोल होईना. भगवंताने काय केलं, तिथंच आडवे पडले. त्यावेळेस जनाबाईंनी काय केलं, त्यांना आथरून टाकून दिलं आणि अंगावर कांबळी टाकली. त्यावेळेस भगवंताने जे आपले काही सुवर्णरत्न वगैरे होते ते उशाला काढून ठेवले आणि भगवंत झोपले. जनाबाई रात्रभर दळण दळत बसल्या. पहाटे भगवंताला उठवलं. भगवंत लगबगीने उठल्याच्या नंतर भगवंताने काय केलं, सुवर्णरत्न घेण्याच्या ऐवजी जी कांबळी होती ती कांबळी त्यांनी काय केली, अंगावर गुंढळली आणि विटेवरती जाऊन उभे राहिल्याच्या नंतर भगवंताला कळलं की बाबा आपण रत्न आणण्याच्या ऐवजी आपण काय आणले, जनाबाईची कांबळी आपण अंगावर आणली. पण काहीच करता येईना, कारण वारकरी मंडळी जमा झाली होती. सहज एका वारकऱ्याचं लक्ष भगवंताच्या अंगाकडे गेलं, भगवंताच्या मूर्तीकडे गेलं. त्यावेळेस तो वारकरी म्हणाला की अरे भगवंताचे दागिने गेले कुठे, असं म्हटल्याच्या नंतर ती कांबळी अंगावरची काढली. बघतात तर काय एकही दागिना भगवंताच्या अंगावर नाही. मग सगळीकडे आरडाओरडा चालू झाला, भगवंताचे दागिने गेले कुठे. सगळ्या गावाची चौकशी केल्याच्या नंतर कळण्यात आलं की जनाबाईच्या घरी हे दागिने सापडले. जनाबाईच्या घरी हे दागिने सापडल्याच्या नंतर जनाबाईला फाशीची शिक्षा करण्यात आली आणि जनाबाईला शेवटची इच्छा विचारली की अगं जने, तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस जनाबाई म्हटल्या, माझी शेवटची इच्छा अशी आहे की मला त्या विठ्याच्या दारासमोर घेऊन चला. असं म्हटल्याच्या नंतर विठुरायाच्या दारासमोर जनाबाईला नेण्यात आलं. जनाबाईने हाताच्या बांगड्या मागे सरल्या आणि भगवंताकडे उभी राहिली. भगवंताच्या मूर्तीसमोर उभी राहिली आणि भगवंताला हाताच्या बांगड्या मागे सरल्या, कमरेला पदर खोचला आणि शिव्या देऊ लागली. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, सखी सावित्री चुडाल्याली. अशा शिव्या जनाबाई भगवंताला देऊ लागली. म्हणजे एवढा अधिकार त्यांना प्राप्त होता. कशामुळे? नामामुळे. भगवंताला शिव्या द्यावे एवढा अधिकार त्यांना प्राप्त होता. बरं जाऊ द्या. त्यावेळेस भगवंताला शिव्या दिल्याच्या नंतर पुन्हा तिला सुळावर नेण्यात आलं. सुळावर नेल्यानंतर ज्यावेळेस जनाबाईंनी त्या सुळाला हात लावला त्यावेळेस त्या सुळाचं देखील पाणी झालं. एवढा अधिकार त्यांना प्राप्त होता. कशामुळे? तर नामामुळे त्यांना एवढा अधिकार प्राप्त झाला होता की सुळाचं पाणी व्हावं, भगवंताला शिव्या द्याव्या एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता नामामुळे.
मग म्हणून सांगते नामस्मरण करा. तुम्ही तुम्ही म्हणाल ताई आल्यापासून सांगताय नामस्मरण करा, नामचिंतन करा, पण त्याचा आम्हाला फायदा काय? कारण आजच्या युगामध्ये कुणीच फायद्याशिवाय कुठलंच काम करत नाही. मग सांगायचं झालं तर ऐका, दोघे जण भाऊ होते, एक होता आस्तिक आणि एक होता नास्तिक. आस्तिक जो होता तो भगवंताचं नामस्मरण नामचिंतन रोज करायचा, परंतु नास्तिक जो होता तो भगवंताचं कधीच नाव मुखाला घेत नव्हता. मग आस्तिक जो होता त्याने काय केलं, गावामध्ये सुंदर असा हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. आयोजन केल्याच्या नंतर सप्ताह सुरू झाला. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, बघता बघता 7ही दिवस पार पडले. कथाही होती, कथाही संपली. कथाही संपल्याच्या नंतर सर्वांना दान दक्षिणा दिली. दान दक्षिणा दिल्याच्या नंतर त्यावेळेस ते भागवतकार होते, ते भागवतकार आस्तिकला येऊन म्हटले की अरे बाबा तुला तरी एक भाऊ होता ना. त्यावेळेस तो म्हटला आहे ना. मग कुठे येतो? तो म्हटला आहे घरी. मग तो मला एकही दिवस कथेला दिसला नाही. त्यावेळेस ते म्हणाले, तो आस्तिक म्हणाला की त्याला काही भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलेलं आवडत नाही. मग ते भागवतकार म्हणाले मला त्याच्याशी भेटायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर आस्तिकने काय केलं, त्याला घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर नास्तिकची आणि त्या भागवतकारांची भेट घालून दिली. त्यावेळेस ते भागवतकार भेटल्या त्याला म्हणतात की अरे बाबा रामकृष्ण हरी एकदाच म्हण, मी इथून निघून जाईन. त्यावेळेस तो म्हणतो मी रामकृष्ण हरी म्हणणार नाही. ते महाराज म्हणायचे तुला एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणावं लागेल. तो म्हणायचा मी म्हणणार नाही. महाराजांना राग आला. महाराजांनी त्याला एक कानाखारी मारली, खाली पाडलं. तो घाबरला आणि रामकृष्ण हरी म्हणला. महाराज तिथून शांतपणे निघून गेले. महाराज निघून गेल्याच्या नंतर थोड्याच वेळाने म्हणजे थोड्याच दिवसानंतर त्याला मरण आलं. मरण आल्याच्या नंतर काय चित्रगुप्त त्याला घेऊन गेले. चित्रगुप्त घेऊन गेल्याच्या नंतर चित्रगुप्तांना प्रश्न पडला काय की जर याला आपण स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदाच भगवंताचं नाव मुखाला घेतलंय, आणि जर आपण याला नरकाची प्राप्ती केली तर याने एकदा तरी भगवंताचं नाव मुखाला घेतलंय, मग करावं काय? प्रश्न पडल्याच्या नंतर थोडा विचार केला आणि यांनी काय केलं, यमराजाकडे त्याला घेऊन गेले. यमराजाला सांगितलं की बाबा आपण जर याला स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदाच भगवंताचं नाव मुखाला घेतलेलं आहे, आणि आपण जर याला नरकाची प्राप्ती केली तर याने एकदा तरी भगवंताचं नाव मुखाला घेतलंय, मग करावं काय? प्रश्न पडलाय, मला त्याचं उत्तर द्या. आता यमराजाला हे प्रश्न पडला, आपण जर याला स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदा भगवंताचं नाव घेतलंय, नरकाची जर केली तर एकदा तरी घेतलंय, मग करावं काय? हे यांनी काय केलं, मग भगवान शंकराकडे त्यांना घेऊन गेले. भगवान शंकरांना विचारलं की आम्ही याला जर स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदाच भगवंताचं नाव घेतलं, आणि नरकाची जर आम्ही प्राप्ती केली तर एकदा तरी नाव घेतले, मग करावं काय? आम्हाला प्रश्न आहे, आम्हाला उत्तर द्या. भगवान शंकरालाही प्रश्न पडला. भगवान शंकर म्हणाले मी याचं उत्तर देऊ शकत नाही, आपण काय करा, ब्रह्मदेवाकडे घेऊन जा. त्यावेळेस भगवान शंकरही त्यांच्यासोबत गेले. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला विचारलं की अहो आम्ही जर याला स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदाच भगवंताचं नाव घेतलं, आणि नरकाची जर प्राप्ती केली तर एकदा तरी घेतलंय, मग करावं काय? प्रश्न आहे, आम्हाला उत्तर द्या. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की माझ्याकडे काय याचं उत्तर नाही, आपण काय करा, विष्णूकडे घेऊन जा. त्यावेळेस यांनी काय केलं, ब्रह्मदेवालाही सोबत घेऊन गेले. सोबत घेऊन गेल्याच्या नंतर या चौघांनी त्याला उचललं आणि विष्णुदेवाकडे घेऊन गेले. विष्णूंना विचारलं की अहो आम्ही जर याला स्वर्गाची प्राप्ती केली तर याने एकदाच भगवंताचं नाव घेतलंय, आणि नरकाची जर आम्ही याला प्राप्ती केली तर याने एकदा तरी भगवंताचं नाव मुखाला घेतलंय, मग करावं काय? आम्हाला प्रश्न आहे, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले हा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता, कारण वैकुंठात आलेला कुठलाच जीव हा परत जात नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की याने एकदाच भगवंताचं नाव मुखाला घेतल्याने याला वैकुंठाची प्राप्ती झाली. म्हणून सांगते नामस्मरण करा, एवढा मोठा फायदा नामाचा आहे. एकदाच नाव घेतल्याने त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली. म्हणून सांगते नामस्मरण करा, नामचिंतन करा. कारण त्या भगवंताने 3.5 हाताचा नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखसी सोया नाहक जमाना खोया. भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. कुठलाही पार्ट आपल्याला कमी दिलाय का? तर नाही. सर्व इंद्रिय आपल्याला जिथल्या तिथं दिलेल्या आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. सर्व इंद्रिय आपल्याला जिथल्या तिथं दिले आहेत, परंतु भगवंताने या इंद्रियामध्ये एक मन नावाची गोष्ट दिलेली आहे. ती मन नावाची गोष्ट एवढी चंचल आहे, एवढी चंचल आहे
चंचलमी मन कृष्ण प्रमादी बलवदृढम. एवढं हे मन चंचल आहे, एवढं मन चंचल आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मन चंचल हाती येईल गुरुचे बळ. एवढं हे मन चंचल आहे, एवढं चंचल आहे. उदाहरण जर देऊन सांगायचं झालं तर ऐका. एक वारकरी बाबा होते, वारीला जात होते. जाता जाता त्यांना भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर प्रश्न पडला की बाबा खावं काय. आता त्यांच्याकडे काही शिल्लक नव्हतं. मागे जावं तर भगवंताचं दर्शन घ्यायचे आणि पुढे जावं तर भूक लागली, करावं काय. प्रश्न पडला. थोडा विचार केला, इकडे तिकडे बघितलं, काहीच दिसलं नाही. पुन्हा 1-2 किलोमीटर चालत गेल्याच्या नंतर पुन्हा आता लईच भूक लागली, त्यांना काही चालताच येईना. तिथेच बसले. आता इकडे तिकडे बघितलं, त्यांना एक आमराई दिसली. आमराईपर्यंत गेले. चलत चलत काठी टेकवीत टेकवीत आमराईपर्यंत गेले. आमराईमध्ये गेले आणि एक आंबा उचलला. खाणार तेवढ्यात त्या माळ्यानं बघितलं. माळ्यानं बघितल्याच्या नंतर आंबा उचलला आणि खाल्ला. परंतु माळ्यानं बघितलं, माळी आला, बाबाला मारलं. मला सांगा, आंबा पाहिला कोणी होता हो? तिथपर्यंत चालत गेलं कोण? उचलला कोणी? खाल्ला कोणी? चव घेतली कोणी? आणि मार खाल्ला कोणी? बरं, आंबा खावा ही इच्छा कुठे निर्माण झाली होती? म्हणजे मनामुळे जर एवढा कार्यक्रम होऊ शकतो तर मग हे मन काय कामाचं आहे. म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी. म्हणजे भगवंताला म्हणतात की देवा माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी लागू दे. का तर कारण संसाराच्या व्यसनात पडू देऊ नको. संसाराला सुद्धा त्यांनी व्यसन म्हटलेलं आहे. संसाराचा जर आपण विचार केला, बरोबर, संसाराचा सोडा, व्यसनाचा फक्त जर आपण विचार केला तर व्यसन नाव काढल्या काढल्या आपल्या डोळ्यासमोर येते, ती म्हणजे दारू. दारू ही एवढी वाईट आहे, एवढी वाईट आहे. आजपर्यंत एकाही कुटुंबाचं कल्याण झालेलं नाही त्या दारूने. अनेक लाखो करोडो घरं उद्ध्वस्त झालेले आहेत त्या दारूने. अरे तुम्हाला जर दारू प्यायचीच आहे ना, कुठली दारू प्या. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पी तो शाम को उतर जाएगी, पर लेकिन एक बार हरिनाम का प्याला तो पी कर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. महाराज, एकदा त्या भगवंताचं नाव आपल्या मुखाला घ्या, आपलं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. का भगवंताचं नाव मुखाला घ्या? कारण या कलियुगामध्ये आपला जन्म आहे आणि कलियुगामध्ये जर विचार केला तर कुणीच कुणाचं राहिलेलं नाही. सक्की बायको जरी असली तरी लॉकडाऊनमध्ये लांबून ताट फेकत होती महाराज. म्हणून या जीवनामध्ये कुणी कुणाचं नसते. मला सांगा, सुईदोरा हरवलेला आहे काल्ली? नाही, सुईदोरा हरवलेला नाही. परंतु आजच्या युगामध्ये त्याला कुणी मागतही नाही. का तर कारण आजच्या युगामध्ये फाटलेली नाती व तुटलेलं मन शिवायची गरज कुणालाच वाटत नाही. म्हणून या जगामध्ये कुणी कुणाचं राहिलेलं नाही. मग कोण आहे आपलं? तर तो म्हणजे भगवंत आपला आहे. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन आपण मुखाला घ्या. का तर कारण त्या भगवंताचं नामस्मरण केल्याने जे काही पुण्य होईल ते पुण्य आपल्यासोबत येईल, बाकी काही आपल्यासोबत येणार नाही. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. जाता जाता एकच गोष्ट सांगून जाईन, तुम्ही कितीही पैसा कमावला, कितीही श्रीमंत असू द्या, किती सत्ता तुमच्या हातामध्ये असू द्या, तुम्ही कुठल्या पदावरती आहात याला काहीच महत्त्व नसतं. परंतु तुम्ही किती समाधानी आहात याला फार महत्त्व आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही काय करा, भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. कितीही श्रीमंत असू द्या, काही उपयोग नाही. कितीही श्रीमंत, जेवढा श्रीमंत माणूस असला तेवढं दुःख त्याच्या जीवनामध्ये असलं, आणि जेवढा साधा माणूस असेल त्याच्या जीवनामध्ये तेवढं दुःख कमी असतं. महाराज, एकच वाक्य जातं जातं सांगून जाईन. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा. झोपडीत का होईना घास असावा सुखाचा. तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर बाकी सर्व काही व्यर्थ आहे. असो, आपल्या प्रवचनाची नियोजित वेळी जवळ संपलेलीच आहे. जाता जाता एवढ्या 2च गोष्टी सांगून जाते. भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. माझ्याकडून जर बोलण्याच्या योगामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. असो, ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली असे असणारे कांबळे सर यांचे मी आभार मानते. त्यांच्याबरोबरच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे मी आभार मानते आणि प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम देते.